हा, आज आपल्याला पाहायचं आहे मॅथमॅटिकल लॉजिक 12th स्टँडर्डचा. कोणता टॉपिक पाहायचा? मॅथमॅटिकल लॉजिक. इथे इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं मॅथमॅटिक्स इज अ लॉजिकल सब्जेक्ट. मॅथमॅटिक्स हे काय? लॉजिकल सब्जेक्ट अँड ट्राइज टू बी एक्झॅक्ट. तो प्रयत्न करतो की एक्झॅक्ट सांगण्याचा. फॉर एक्झॅक्टनेस इट रिक्वायर्स प्रूफ विच डिपेंड अपॉन द प्रॉपर रिझनिंग. ज्यावेळेला तो एक्झॅक्टनेस सांगतो त्यावर प्रूफ झाल्यानंतर सांगेल आणि त्याचे काहीतरी रिझल्ट प्रॉपर सांगायला. Reasoning requires logic. The word logic is derived from the Greek word. The word logic is derived from the Greek word. Logos. कोणत्या वर्ड पासून आलेला आहे? Logos वर्ड पासून हा लॉजिक वर्ड आलेला आहे. Logos हा वर्ड कोणता आहे? ग्रीक वर्ड आहे. Which means the reason. लॉजिक म्हणजेच काय? त्याचा मीनिंग काय आहे? रिझन म्हणजेच कारण. आता आपल्याला पाहायचं स्टेटमेंट. स्टेटमेंट कशाला म्हणतात? ए स्टेटमेंट इज डिक्लेरेटिव्ह ऑर असर्टिव्ह. डिक्लेरेटिव्ह म्हणजे काय? असर्टिव्ह. असे स्टेटमेंट जे की डिक्लेरेटिव्ह असतात. ए स्टेटमेंट इज डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. असे स्टेटमेंट जे की डिक्लेरेटिव्ह असतील पण ते काय असतील? एक तर ट्रू असतील किंवा फॉल्स असतील. बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. म्हणजे एकाच वेळी ते दोन ट्रू पण आणि फॉल्स पण असेल का? नाही. Statements are denoted by small letter p, small letter q, small letter r याने डिनोट करतात. स्टेटमेंट कशाला म्हणतात? असे स्टेटमेंट ज्या स्टेटमेंटचे सेंटेन्सेस काय असतील? एक तर ट्रू असतील किंवा फॉल्स असतील. जे की डिक्लेरेटिव्ह असतील ना, आणि ते दोन्ही पण एकाच टाइमला ट्रू किंवा फॉल्स असतील का? नाही. आणि स्टेटमेंटला आपण डिनोट कशाला करायचं? स्मॉल लेटर p, स्मॉल लेटर q, स्मॉल लेटर r ने डिनोट करायचं. आता नेक्स्ट पाहू आपण ट्रूथ व्हॅल्यू ऑफ ए स्टेटमेंट कशाला म्हणतात? इच स्टेटमेंट म्हणजे प्रत्येक स्टेटमेंट इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे प्रत्येक स्टेटमेंट काय असतील? एक तर ट्रू असतील किंवा फॉल्स असतील. इफ अ स्टेटमेंट इज ट्रू देन इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. इथे काय सांगितलेलं आहे? इफ द स्टेटमेंट इज ट्रू देन इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. कॅपिटल लेटर टी ने डिनोट करायचं. जर स्टेटमेंट आपलं ट्रू असेल त्याचं ट्रूथ व्हॅल्यूज पण काय राहतील? ट्रू राहील. नेक्स्ट काय सांगितलं? अँड इफ द स्टेटमेंट इज फॉल्स. आणि जर स्टेटमेंट फॉल्स असेल देन इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यूज काय राहील? फॉल्स राहिल्या स्टेटमेंटचा. म्हणून इथं सांगितलेलं आहे ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट म्हणजे काय? प्रत्येक स्टेटमेंट एक तर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. जर स्टेटमेंट तो ट्रू असेल तर त्याचे ट्रूथ व्हॅल्यूज काय राहतील? ट्रू, आणि त्याला कॅपिटल टी ने डिनोट करतात. आणि जर स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याचे काय राहील? ट्रूथ व्हॅल्यूज फॉल्स राहील, त्याला कॅपिटल लेटर एफ ने डिनोट करतात. आता त्याच्यावरच आपण काही एक्झाम्पल पाहू. फॉलोइंग सेंटेन्सेस आर स्टेटमेंट. आता दिलेले सर्व काही तिथले 6 पर्यंत असलेले स्टेटमेंट आहेत. सन रायझेस इन द ईस्ट हे पण एक स्टेटमेंट आहे. आपल्याला इथे हे विचारताच नाही ट्रू आहे का फॉल्स, फक्त स्टेटमेंट आहे आधी हे सांगत. 5 into 2 equal to 11 हे पण एक स्टेटमेंट आहे. एव्हरी ट्रायंगल हॅज अ 3 साइड्स आणि हे पण एक स्टेटमेंट आहे. मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र हे पण स्टेटमेंट आहे. एव्हरी इक्विलॅटरल ट्रायंगल इज अन इक्विअँग्युलर ट्रायंगल हे पण स्टेटमेंट आहे. आणि ए नॅचरल नंबर इज अन इंटिजर हे पण एक काय स्टेटमेंट आहे. पण याच्यात थोडं पाहायला गेलं जर आपण ट्रू आणि फॉल्सच्या गोष्टी केलो की सत्य आहे का असत्य हे पाहायला गेलं. सनरायझेस इन द ईस्ट सूर्य हा कोणीकडून होतो? पूर्वेकडून. म्हणजे स्टेटमेंट काय? ट्रू आहे. 5 into 2 equal to 11 हे स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे? 5 into 2 10 आहे म्हणजे स्टेटमेंट काय? फॉल्स आहे. एव्हरी ट्रायंगल हॅज 3 साइड्स हे काय आहे? प्रत्येक ट्रायंगलचे 3 साइड काय येतात? प्रत्येक ट्रायंगल हा 3 साइड असतो आहे का? ट्रू आहे. मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र मुंबईचे मुंबई काय आहे? महाराष्ट्राची राजधानी हे पण करेक्ट आहे. एव्हरी अँगल म्हणजे काय? ट्रू स्टेटमेंट आहे. एव्हरी इक्विलॅटरल ट्रायंगल इज अन इक्विअँग्युलर ट्रायंगल म्हणजे प्रत्येक इक्विलॅटरल ट्रायंगल तिन्ही पण अँगल काय असतील? इक्वल असतात म्हणजेच त्याला इक्विअँग्युलर ट्रायंगल म्हणू शकतो आपण. हे पण स्टेटमेंट ट्रू आहे. 6 नंबरचा आहे नॅचरल नंबर इज अन इंटिजर. नॅचरल नंबर जे ते इंटिजर आहे का? नॅचरल नंबर कोणत्या नंबर पासून स्टार्ट होतात? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 सो
आणि इंटिजर होतात मायनस नंबर पण, पॉझिटिव्ह नंबर पण, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह नंबर विथ 0 नंबर सोबत असतात. मग हे स्टेटमेंट ट्रू आहे का? नाही, हे स्टेटमेंट फॉल्स आहे. आता फॉलोइंग सेंटेन्सेस आर नॉट स्टेटमेंट म्हणजे हे दिलेले जे स्टेटमेंट सेंटेन्सेस आहेत ते स्टेटमेंट आहेत का? नाही. प्लीज गिव्ह युअर पेन हे स्टेटमेंट आहे का? नाही. प्लीज म्हणजे इथं काय आले? इथं आपल्याला एक विनंती केलेली आहे. मग काय झालं? हे स्टेटमेंट आहे का? नाही. व्हॉट इज युअर नेम इथं आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे, हे स्टेटमेंट आहे का? नाही. व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस इट इज मग इथं उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे, म्हणजेच इम्परेटिव्ह सेंटेन्स दिलेला आहे, इम्परेटिव्ह सेंटेन्सचा साइन दिलेला आहे. हे आहे का स्टेटमेंट? नाही. हाऊ आर यू इथे क्वेश्चन मार्क आलेला आहे, म्हणजे पण स्टेटमेंट नाही. डू यू लाईक अ प्ले टेनिस हे पण आहे का स्टेटमेंट? नाही. नेक्स्ट पहा, लेट अस गो फॉर टी मग आपल्याला काय म्हणाले इथं पर्टिक्युलर सांगितलं का वर्डिंग इथं की चला आपण जाऊ. इथं सर्वांसाठीच बोललेलं आहे, पण पर्टिक्युलर बोलल्यावर व्यक्तीचं नाव सांगितलेलं आहे का? नाही. त्यामुळे हे पण स्टेटमेंट आहे का? नाही. सिट डाऊन, सिट डाऊन मध्ये पण एक काय झालं, एक ऑर्डर दिला म्हणजे काय झालं, हे स्टेटमेंट आहे का? नाही. म्हणजे इथे एक नोट दिलेला आहे, काय दिलेला आहे की असे स्टेटमेंट मध्ये सर्व 1 to 8 पर्यंत स्टेटमेंट आहेत का? नाही. पण इथं काय सांगितलं, नोट इंटरोगेटिव्ह असो, एक्सक्लेमेटरी या कमांड या ऑर्डर या रिक्वेस्ट या सजेशन आर नॉट स्टेटमेंट. इंटरोगेटिव्ह असतील, एक्सक्लेमेटरी असतील, कमांड एखादा सांगलेली कमांड, ऑर्डर असेल किंवा रिक्वेस्ट असेल किंवा सजेशन म्हणजे सल्ला पण दिलेला असेल, ते सर्वच एखाद्या सेंटेन्स मध्ये येत असतील. असे वर्ड ते काय असतील? स्टेटमेंट असतील का? नाही. मग आता नेक्स्ट पहा, कन्सिडर द फॉलोइंग. समजा आपल्याला काही दिलेल्या स्टेटमेंट मध्ये कन्सिडर करायचं काही व्हॅल्यू. 3x/2 -9 इक्वल टू 0. 3x/2 -9 इक्वल टू 0 आपल्याला एक्चुअली माहिती आहे का? नाही. इथं सांगितलेलं आहे दुसरा स्टेटमेंट, ही इज टॉल. पण कोण आहे टॉल हे व्यक्त केलं का? पर्टिक्युलर नाही, म्हणजे हे पण स्टेटमेंट नाही. मॅथमॅटिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. मॅथमॅटिक्स हे काय इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे, पण हे पर्सन टू पर्सन असे बोललेले व्यक्त केलेलं आहे, त्यामुळे आहे का स्टेटमेंट? नाही. इट इज अ ब्लॅक इन कलर हे कोणाबद्दल बोललं किंवा कोणत्या एखाद्या ऑब्जेक्ट बद्दल बोललं हे पण माहित नाही, म्हणून हे काय आहे? सर्व स्टेटमेंट आहेत का? नाहीत. हे स्टेटमेंट आहे. मग इथं पहा, लेट अस अॅनालाइज दिस स्टेटमेंट. आपण ह्या स्टेटमेंटवर, ज्या स्टेटमेंटवर अॅनालाइज केलं तर काय करू पहा, फॉर x = 6 जर आपण x = 6 ठेवलं, 3x x म्हणजेच काय? 6/2 -9 इक्वल टू 0 म्हणजेच काय होतं? 3 6 18/2 2 1 2 2 9 18 -9 इक्वल टू 0. 9 - 9 म्हणजे 0 म्हणजेच काय? LHS इक्वल टू RHS येते. 9 - 9 म्हणजे काय? 0 येतो, म्हणून LHS इक्वल टू RHS येतो. म्हणजे हे स्टेटमेंट करेक्ट आहे. म्हणून इथे काय झालं? फॉर x = 6 इट इज ट्रू, बट फॉर अदर दॅन 6 इट इज नॉट ट्रू. जर समजा याच्या व्यतिरिक्त कोणता असले असते 6 तर ते काय ट्रू असतील का स्टेटमेंट? नाही. म्हणजे 6 ला सोडून दुसरे कोणते जर नंबर असते 5 4 3 2 1 तर ते स्टेटमेंट काय असले असतं? ट्रू असलं असतं का? व्हॅल्यू त्याची नाही. ही इज टॉलच पद्धत. दुसरं काय? हिअर वी कॅन नॉट डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू. आता ही इज टॉल म्हणलेलं आहे. ह्याच्यात सांगितलेलं आहे का आपल्याला की कोणाबद्दल व्यक्त केलं की हे उंच आहे म्हणून? माहित नाही, तो उंच आहे, कोण आहे हे माहित नाही, त्यामुळे इथं डिटरमाइन केलेलं आहे का कोणा व्यक्तीचं नाव? नाही. त्यामुळे हे स्टेटमेंट आहे का? नाही. इथं काय झालं? फॉर थर्ड अँड फोर्थ, तिसरा आणि चौथा जो पहा, फॉर थर्ड अँड फोर्थ द ट्रूथ व्हॅल्यू व्हॅरीज फ्रॉम द पर्सन टू पर्सन. आता पाहिजे मॅथमॅटिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. हे काय? पर्सन टू पर्सन हे गोष्टी बोललेले व्यक्त केलेले सेंटेन्स आहेत, पण कोणाबद्दल केलेलं असं काय आहे का? नाही. म्हणून हे पण काय झालंय? पर्सन टू पर्सन बोललेल्या गोष्टी आहेत. इन ऑल द अबोव सेंटेन्सेस द ट्रूथ व्हॅल्यू डिपेंड्स अपॉन द सिच्युएशन. आणि सर्व स्टेटमेंट दिलेले जे आहेत वरचे स्टेटमेंट हे काय? सर्व सिच्युएशन दिलेल्या स्टेटमेंटच्या सिच्युएशनवर डिपेंड आहे. नेक्स्ट काय सांगितलं? सच सेंटेन्सेस आर कॉल्ड ओपन सेंटेन्सेस. आणि अशा सेंटेन्सेसला आपण काय म्हणतो? ओपन सेंटेन्सेस. ओपन सेंटेन्सेस आणि ओपन सेंटेन्सेस इज नॉट अ स्टेटमेंट. आणि ओपन सेंटेन्सेसला आपण स्टेटमेंट म्हणायचं का? नाही. याबद्दलच आपल्याला मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये स्टार्टिंगचा हा इंट्रो बद्दल सब्जेक्ट आहे. म्हणजे इंट्रो बाबतीत आपण पहिला लेक्चर घेतलेला आहे. तर आपण नेक्स्ट जे त्याच्यावरचे अनेक पॉइंट्स वेगवेगळे काय ते